नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲग्री अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोकरा अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे निघालेल्या नवीन भरतीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये कोणकोणते पदे आहेत, कोण अर्ज करू शकतो, किती पगार मिळणार आहे, वयोमर्यादा किती आहे, मुलाखत कधी होणार आहे आणि कोणते कागदपत्रे लागणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम ही भरती कोणत्या प्रकल्पासाठी आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ही भरती पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत होत आहे। या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती आणि अधिक उत्पादनक्षम करणे, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आणि बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करणे हा आहे। या प्रकल्पासाठी काही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पदाची संपूर्ण माहिती पाहूया। तर यंग प्रोफेशनल 1 या पदासाठी एकूण 3 जागा आहेत। यापैकी 2 जागा MSc ॲग्रिकल्चर सॉईल सायन्स आणि 1 जागा MSc ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमी या शाखेतील उमेदवारांसाठी आहे। या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 35,000 रुपये मानधन दिले जाणार आहे। जर तुमच्याकडे MSc ॲग्रिकल्चर पदवी असेल तर ही संधी नक्कीच चुकू नका। त्यानंतर दुसरा आहे प्रोजेक्ट असिस्टंट। या पदासाठी देखील 3 जागा आहेत। या पदासाठी BSc ॲग्रिकल्चर पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात। या पदासाठी दरमहा 20,000 रुपये मानधन मिळणार आहे। ज्यांनी नुकतेच BSc ॲग्रिकल्चर पूर्ण केले आहे त्यासाठी हा अनुभव मिळण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण वयोमर्यादा जाणून घेऊया। तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 38 वर्ष आहे व SC ST आणि NT प्रवर्गाला 5 वर्षाची तर OBC प्रवर्गाला 3 वर्षाची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये कोणाला प्राधान्य दिले जाईल? मित्रांनो, फक्त शैक्षणिक पात्रता पुरेशी नाही, जर तुम्हाला फील्डवर्क, माती व पिकाशी नमुने गोळा करण्याचा अनुभव, प्रयोगशाळेतील काम, संगणकाचे ज्ञान किंवा संशोधन प्रकल्पाचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत कधी होणार आहे व कुठे होणार आहे ते आपण बघूया। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही। उमेदवारांनी थेट वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे। मुलाखतीची तारीख आहे 6 ऑगस्ट 2026, वेळ सकाळी 11 वाजता। स्थळ आहे डिपार्टमेंट ऑफ सॉईल सायन्स, डॉक्टर पेडिकेवी, अकोला। विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीला जाताना कोणते कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भरलेला अर्ज, सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आहे। ही नोकरी कंत्राटी पद्धतीची आहे, म्हणजे ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाही। मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना TADA दिला जाणार नाही। गरज पडल्यास लेखी परीक्षा देखील घेतली जाऊ शकते। तर जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर पूर्ण केली असेल आणि संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली आहे। 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहा। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या ॲग्री अपडेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच भरती, कृषी शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनेच्या सर्वात जलद अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।